वधूमंडपात साक्षी आणि आरव एकमेकांच्या शेजारी बसलेले होते. लोकांचा जल्लोष, पण दोघांचे चेहरे मात्र गंभीर होते. साक्षी मनात बोलते, मी अजून लग्नासाठी तयार नाही. मला अजून वकील होऊन नाव कमवायचं आहे. पण आई-बाबांच्या आनंदासाठी हे पाऊल टाकते आहे. हे खरं लग्न आहे का? की एक जबरदस्तीचा करार? आरव मनात बोलतो, माझ्या आयुष्यात या मुलीचं आगमन झालं आहे. पण ती माझ्या आयुष्यातली नाही, हे मला स्पष्ट दिसतंय. तरीही घरच्यांसाठी मी ही गाठ बांधतोय. नंतर मंडपात मंगलाष्टक सुरू होते. पांढऱ्या शुभ्र फुलांच्या हारांची देवाणघेवाण होते. लोक टाळ्या वाजवतात, पण दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहतात आणि तिथं केवळ अनोळख दिसतं. लग्नानंतरची पहिली रात्र होती. खोलीत शांतता. एका बाजूला साक्षी तर दुसऱ्या बाजूला आरव. साक्षी थंड आवाजात म्हणते, पहा, मला सुरुवातीपासून स्पष्ट बोलायचं आहे. हे लग्न माझ्या इच्छेने झालेलं नाही. माझं ध्येय अजून बाकी आहे. मला वकील व्हायचं आहे. म्हणून मी तुझी पत्नी म्हणून आयुष्य जगणार नाही. आपण समाजासमोर जोडपं आहोत, पण प्रत्यक्षात नाही. आरव शांतपणे म्हणतो, मी पण तुला जबरदस्ती करायची इच्छा नाही ठेवत. खरं सांगायचं तर मलाही तेच हवं आहे. मग ठरलं, हे आपलं हाफ मॅरेज. साक्षी स्वतःच्या अभ्यासात, कायद्याच्या पुस्तकांत, कोर्टाच्या तयारीत बुडते. आरव ऑफिस, व्यवसाय आणि घरची जबाबदारी सांभाळतो. घरच्यांसमोर ते आदर्श जोडपं असल्यासारखं वागतात, पण प्रत्यक्षात दोन वेगळ्या खोल्यांत, दोन वेगळ्या जगात. एके दिवशी साक्षीला कोर्टात महत्वाची केस असते. त्याला टॅक्सी मिळत नाही. तेव्हा आरव स्वतः गाडीत तिला सोडतो. साक्षी मनात विचार करते, हा इतका शांत का आहे? याला राग नाही येत का? जबरदस्तीचे लग्न असूनही तो मला आधार देतोय. काही दिवसांनी आरव तापाने आजारी पडतो. घरचे नसताना साक्षी त्याला औषध आणते, पाणी देते. आरव हसत म्हणतो, हे करायची तुझी जबाबदारी नाही. साक्षी म्हणते, जबाबदारी नाही, पण माणूसही आहे. हळूहळू दोघांमध्ये मौनातील जवळीक तयार होऊ लागते. कौटुंबिक फंक्शनमध्ये हे दोघे जाते. तिथे नातेवाईक साक्षीला टोमणे मारतात. लग्न होऊन किती दिवस झाले, अजून काहीच बदल नाही. घर नीट सांभाळत नाहीस. नवरा नवरी असून सुद्धा दुरावा दिसतो. तेव्हा आरव पहिल्यांदा तिच्या बाजूने ठाम उभा राहतो. आरव सगळ्यांसमोर म्हणतो, साक्षी माझा अभिमान आहे. ती करिअर घडवते, म्हणजे आमच्या घराचे नाव उज्ज्वल करते. नातं निभवण्याचे अनेक मार्ग असतात. त्याला वेळ लागतो. त्या क्षणी साक्षीच्या डोळ्यात पाणी येतं. साक्षी मनात म्हणते, हा खरंच माझ्यासाठी उभा राहिला. काही दिवसांनी साक्षीचा जुना कॉलेज मित्र रोहित परत येतो. तो म्हणतो, तुझं लग्न फक्त नावापुरतं आहे ना? तू अजूनही स्वतंत्र आहेस. मी तुझ्यावर आजही प्रेम करतो. चल, माझ्यासोबत नवं आयुष्य सुरू करू. साक्षी गोंधळते. आरव हे ऐकतो, पण शांत राहतो. एका रात्री साक्षी म्हणते, तुला काही वाटत नाही का की मी दुसऱ्यासोबत जाऊ शकते? आरव शांतपणे म्हणतो, तुझं आयुष्य, तुझा निर्णय, पण लक्षात ठेव, खरं नातं समाज ठरवत नाही. ते आपण निभावतो की नाही हे आपल्या हातात असतं. साक्षी कोर्टात एक केस लढत असते. केस असते पती पत्नीचं विभाजन. वकिलाचा युक्तिवाद तिला हादरून टाकतो. लग्न म्हणजे करार नाही, तो विश्वासाचा धागा आहे. निभावले तर टिकतो, नाहीतर एका सहीने तुटतो. त्या दिवशी तिला उमगलं,
तिच्या आणि आरोच्या नात्यात फक्त करार आहे, पण विश्वास नाही. आणि तरीही आरोने तिला नेहमी आधार दिला आहे. घरी परतल्यावर ती आरोसमोर उभी राहते. साक्षीच्या डोळ्यात पाणी असते. आपण सुरुवातीला ठरवलं होतं हाफ मॅरेज, पण आता मला ते नकोय. मला फुल मॅरेज हवं आहे. मला तुझ्यासोबत खरं नातं जगायचं आहे. तू माझा खरा साथीदार होशील का? आरव काही न बोलता तिचा हात धरतो. आरव हळूच हसत म्हणतो, मी सुरुवातीपासूनच तुझ्यासाठी तयार होतो. फक्त वाट पाहत होतो की तू स्वतः मनापासून हसून माझा हात धरशील. दोघं एकमेकांच्या मिठीत हरवतात. नातं म्हणजे कागदी करार नाही. खरं नातं समजूत, विश्वास आणि साथीनं टिकतं. कधी कधी अर्धवट गाठच आयुष्याची सर्वात सुंदर पूर्तता बनते. धन्यवाद.